हॅलो गाईज, तर कसे आहात तुम्ही सगळे. तर ऑलमोस्ट आपण कितीतरी महिन्यानंतर एक व्लॉग अपलोड करतो आणि हा व्लॉग लय भारी आहे गाईज. तुम्ही फक्त आता मजा करणार आहे. या व्लॉगमध्ये 2 पार्ट असणार आहे गाईज. एक पार्टमध्ये आपण देवदर्शन करणार आहे, तर दुसऱ्या पार्टमध्ये खूप जास्त मजा आहे. तर चला बघू आपण. पण त्याच्या आधी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिले सबस्क्राईब करा. लाईक तुम्ही व्हिडिओमध्ये कधी पण करू शकतात, तर पहिले सबस्क्राईब करून ठेवा. तर चला स्टार्ट करू व्हिडिओला. तर गाईज आपण जात आहोत आता कोल्हापूरला. कोल्हापूर फुल स्पेशल व्लॉग आहे गाईज, 2 पार्टमध्ये. तर चला, पहिल्या पार्टची सुरुवात तर झालेली आहे. आता आपण आपल्या कल्याण स्टेशनला आहे आणि आता गाडी येणारच आहे लवकर. तर गाईज ही आपली फुल फॅमिली. तर आपण सगळे आता एकत्रच जाणार आहे कोल्हापूरला. तर गाईज याच्यानंतर ट्रेन आली आणि अचानक आम्ही ट्रिप ठरवलेली, तर त्यामुळे रिझर्वेशन तर आम्ही केलं नव्हतं आणि जनरल डब्यामध्ये आम्ही बसलो, तर तिथं खूप गर्दी होती. तर पुढे काय झालं, जर का गाईज तुम्ही ट्रेनमध्ये जनरल डब्यामध्ये बसले तर तुम्हाला एक तर जाताना गर्दी भेटेल, एक तर येताना. तर यावेळेस आम्हाला जाताना गर्दी भेटलेली, पण गाईज आम्ही ॲडजस्ट करून करून सगळे एकदम नीट बसलो. सो गाईज, वेलकम टू कोल्हापूर स्टेशन. तर आता आपण हॉटेलमध्ये जाणार आहे, तिथंच आपण बॅग ठेवून आंघोळी करू. तर तुम्ही हे बघा कोल्हापूर कसं आहे. आता आपण बसमध्ये. तर गाईज बसमधून उतरल्यानंतर तुम्ही हे बघा आता कोल्हापूर. आणि आता आपण हॉटेलमध्ये चाललो आहे गाईज. तिथं आपण रूम बुक करू, आंघोळी करू, तयारी करू आणि जाऊ पुढे. आणि गाईज जसं आपल्या इथे वडापाव, समोसा, पाणीपुरीचे जसं असतं दुकानं, तसं इथं तसं नाही आहे. इथं डोसा, आप्पे, तसं पोहे, रस्सा पोहे, तसे दुकानं आहेत. तर गाईज मधल्या व्हिडिओ रेकॉर्ड केलेल्या आहे, पण त्या व्हिडिओ नीट आल्या नाही आहेत, म्हणून आता आपण रूम बुक केली आहे आणि आता तिथे सगळे आपण आंघोळी करून कपडे बिपडे बदलून आता पुढं जाणार आहे. तर हे बघा. तर सगळे तयार झाल्यानंतर गाईज सगळ्यांनी एका स्टॉलवर गर्दी केली चहा पिण्यासाठी. हे बघा, तर गाईज सगळे चहा पितात इथं. तर गाईज आपण पुढे जाण्यासाठी गाडी बुक केलेली, तर आता आपण गाडीत सगळे लोक बसणार आहे चहा पिऊन झाल्यानंतर. हे बघा. तर गाईज हे बघा, आपण सगळे आता गाडीत बसलेलो आहे. आता आपण निघालेलो पण आहे. तर गाईज आपली फुल फॅमिली गेली आणि मजा केली नाही असं होतं, होऊच नाही शकत. तर गाईज आपण आता आलेलो आहे ज्योतिबाच्या मंदिरात. आता आपण इथे गाडी पार्किंगला लावू आधी. तर गाईज हे आपण आलेलो आहे, पण इकडचं वातावरण थोडंसं पावसासारखं आहे गाईज. तर गाईज चला, मी तुम्हाला सगळं मंदिर दाखवतो आता.
तर गाईज हे बघा, हे ज्योतिबाच्या मंदिराचं मेन प्रवेशद्वार आहे. मग गाईज आम्ही इथं आमचे शूज ठेवले आणि पूजेचं ताट घेतलं. आतमध्ये जातं का पण देवीपर्यंत? तर गाईज हे बघा, हे आहे आपलं मंदिर पूर्ण गुलाबी भंडाऱ्याने उधळलेलं. मग गाईज टाइम वेस्ट न करता आम्ही गेलो पटापट दर्शन रांगेत. पण त्याच्या आधी इथं दत्त मंदिर होतं, तर आम्ही पहिले इथं पाया पडले आणि मग लगेचच गेलो दर्शन रांगेत. तर गाईज आम्ही दर्शनाच्या रांगेत लागलो. मी तुम्हाला दाखवतो बघा पुढे अजून किती लोक आहेत. तर हे बघा गाईज, तर गाईज इथं आपण आणि आपली फुल फॅमिली आपण रांगेत लागलेलो होतो. गाईज तर हे जे तुम्ही बघताय ती विहीर आहे, पण ही आता बंद करून ठेवली आहे. गाईज हे बघा, ही पालखी आहे. गाईज ते इथं देवाची व्हिडिओ आपल्याला काढू नाही दिली. म्हणजे सीन असा झालेला की मी व्हिडिओ काढत होतो आणि तेवढ्यात आपला फोन घेऊन घेतलेला आणि नशिबाने आपल्याला फोन भेटला आहे. तर चला, सॉरी गाईज ती व्हिडिओ काढता नाही आली, पण आपण पुढे एन्जॉय करू. गाईज हे बघा, हे इथं जेव्हा जत्रा असेल ना तेव्हा वापरत असणार आहेत गाईज हे. तर गाईज इथून आपण आता आपल्या नेक्स्ट प्लेसवर जाणार आहे. पण तिथं जाता जाता आपण काय मजा केली आहे हे तुम्हाला दाखवतो गाडीत. हे बघा,
गाईस ते बघा जाताना रस्त्यात उसाचं शेत भेटलंय आपल्याला. गाईस तर आम्ही गाडी एका साईडला लावून डायरेक्ट त्याच्या शेतात घुसलो. ज्याचं शेत असेल त्यांनी व्हिडिओ बघायला नको गाईस फक्त. आणि जसं काय ते आपलं शेत आहे असं समजून आम्ही डायरेक्ट जात होतो आणि ऊस तोडत होतो आणि सगळेजण खात होतो. नाही घातली डायरेक्ट. आणि हे जे मागं बघताय त्या ऊसासाठी लाईन लागलेली आहे गाईज. गाईज हे बघा एकदम भारी नजाऱ्यामध्ये एकदम मस्त असं आकाश, एकदम गार हवा चालू होती आणि त्याच्यामध्येच एक इन्व्हेन्शन झाला. मस्त लोक बघत होते आणि त्या झाडूचा आविष्कार केला गाईज. झाडू मार. वा वा वा. झाडू मारायला वा वा वा. तर गाईज हे बघा आम्ही जरी चोरून खात असलो तरी आम्ही स्वच्छता राखतोय. तुम्ही पण स्वच्छता पाळायची अशी कुठं बाहेर आल्यावर. नंतर ऊस संपल्यानंतर गाईज आम्ही परत आता पुढे निघालोय आणि इथं मजा चालू झाली आहे. तर गाईज तुम्हाला जास्त बोर नाही करणार तर आता आपण आलोय बाळूमामाच्या मंदिरात. तर हे बघा गाईज मी तुम्हाला पूर्ण मंदिरात नीट दाखवतो. तर गाईज आपण आलेलो आहे दर्शन रांगेत. हे बघा गाईज दर्शन रांग तर खूप मोठी होती पण आम्हाला एवढा त्रास नाही झाला इथं. म्हणजे आपण बघायला गेलो तर जास्तीत जास्त अर्धा ते 1 तासमध्ये आपला नंबर लागतो लगेच. गाईज इथं पण आम्हाला व्हिडिओ नाही काढू देत होते. मग आम्ही बाहेर ओपन होतं तर इथून आम्ही झूम केलं पण इथून नीट येत नव्हतं गाईज, ब्लर होत होतं. पण हा गाईज आणि आमचं नशीब एवढं चांगलं होतं की इथं आम्हाला आरती मिळाली. मग गाईज याच्यानंतर आम्ही गाडीत बसलो आणि व्हिडिओ काढायची गाईज लक्षात नाही राहिली. आणि मग नंतर आपण सकाळी उठलो आणि आता आपण चाललो आहे महालक्ष्मी मंदिरात गाईज. तर आपण सकाळी 6:30 वाजता उठलेलो आहे हे बघा. तर गाईज आता एकदम मस्त थंडीमध्ये आम्ही निघालेलो आहे. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि हे बघा एकदम मस्त थंडीमध्ये कोणच नाही आहे, रस्त्यात जास्ती गर्दी नाही आहे पण मंदिरात गर्दी असणार आहे गाईज. गाईज ते बघा आपण इथं आता देवीच्या पूजेचं ताट आणि हार घेतोय आणि आपण चपला इथंच काढून जाणार आहे. गाईज ते बघा बरोबर आपण 6:15 आता मस्त दर्शन रांगेत आलेलो आहे सगळे.
गाईस, तर मी माझ्याकडून तुम्हाला एवढंच सांगतो आहे की जर तुम्ही येत असाल, जर तुमच्यासोबत लहान पोरं आणि म्हातारे माणसं असतील तर प्लीज तुम्ही काहीतरी तुमच्यासोबत घेऊन या बसण्यासाठी, कारण या एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये काहीच व्यवस्था नाही आहे बसायला. फक्त एक बेंच ठेवलेला आहे गाईज. तर प्लीज तुम्ही तुमच्यासोबत काहीतरी घेऊन या. शक्यतो म्हाताऱ्या माणसाला आणूच नका, कारण मंदिर व्यवस्थाने फक्त एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये एकच बेंच ठेवला आहे. आणि त्यामध्ये जर तुम्ही VIP एंट्री घेशाल तर तुम्ही हे नॉर्मल जिथं आलेले आहात रांगेत, तर ती रांग थांबवून ठेवलेली आहे. आता मी खाली मुद्दामून त्याच्यासाठी टाईम ठेवलेला आहे. तर बघा, आम्ही 6 वाजता मंदिरात गेलो, ते आता 11 वाजत आलेत गाईज. एवढा टाईम लागतो आहे मंदिरात जायला. तर प्लीज लहान मुलांनी जर म्हातारे असतील तर तुम्ही जास्ती म्हणजे असं यायचा विचार करूच नका गाईज. तर पुढे जाण्याच्या आधी इथं आपल्याला बालाजीचं मंदिर लागतं पहिले, आणि मग त्यानंतर छोटंसं गणपती बाप्पाचं मंदिर आहे, आणि मग आपण देवीच्या मंदिरामध्ये एंटर होतो. गाईज, आपल्याला देवीची व्हिडिओ तर नाही काढू दिली, पण जाऊ द्या. आता आपण आत्तासाठी एवढंच करू. पार्ट 2मध्ये आपण पुढचा व्लॉग तो खूप मस्त असणार आहे गाईज. आत्ता तुम्ही हा व्लॉग बघून झाल्यानंतर तो व्लॉग असेल चॅनलवर, तर जाऊन बघा लगेच. आणि हो, नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू. 2 वर्ष झाले या तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट करताय ते, तर त्यासाठी खूप 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 धन्यवाद. आणि हो, आपल्या चॅनलची जी डेट आहे, जेव्हा आपण चॅनल क्रिएट केलेलं, ती डेट कोणाला माहिती आहे का, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये किंवा फूड व्लॉगमध्ये. तोपर्यंत पार्ट 2 बघायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.